हॅलो एव्हरीवन. ते ट्रॅफिक कंट्रोलिंग डिव्हायसेस. आपल्याला समजा ट्रॅफिक कंट्रोलिंग डिव्हायसेस त्याच्यात काय काय असतं? रोड सायन्स असतात, मार्किंग म्हणजे रोडवर मार्क करतात ते येतात, सिग्नल्स येतात, ट्रॅफिक आयलँड्स येतात, ते पुढे तुम्हाला सांगेल. समजा इमॅजिन करा ट्रॅफिक कंट्रोलिंग डिव्हाइस म्हणजे सिग्नल वगैरे लावलेच नाही आहेत रोडवर, रोड साईनच नाही आहेत, तर काय होईल? एक तर रोड साईन नसेल तर आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो आहे, तर आपण बऱ्याच वेळा साईन इन्फॉर्मेशन बोर्ड्स वगैरे वाचत जातो. ते पण एक रोड साईनचं टाईप आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे आता समजा मुंबईतून गोव्याला जायचं असेल तर जर फॉरेनर्स वगैरे असतील तर त्यांना जाताना ते काय करतात? मोस्टली आता गुगल मॅपचा यूज होतो, पण जर गुगल मॅप नसेल तर काय करतात? रोड सायन्सचा हेल्प होतो बऱ्यापैकी. गुगल मॅप असला तरी बऱ्यापैकी रोड सायन्सचा यूज करतात. तर समजा सिग्नल्सच नसतील, चौकात एखादे सिग्नल्स नसतील तर काय होईल? ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस तिथे खूप आहेत. कारण कसे पण व्हेकल मूव्ह करणार आहेत, काहीच रूल्स नसतील तिथे, कोण पण कुठे पण जाईल, ट्रॅफिक जाम होईल पूर्ण, बरोबर? आणि आपण बघतोच ट्रॅफिक सिग्नल असूनही किती ॲक्सिडेंट होतात. तर म्हणजे इमॅजिन करा ट्रॅफिक सिग्नल्स नसतील तर किती ॲक्सिडेंट होतील. तर आपण ट्रॅफिक कंट्रोलिंग डिव्हायसेस आता बघतो आहे. तर द अरेंजमेंट ऑर द प्रोव्हिजन made to the road user so as to avoid accident on the road and for free and effective traffic flow are known as traffic controlling devices. Traffic controlling devices ची परत डेफिनेशन बघूया. The arrangement or provision made to the road user so as to avoid accident on the road and for free and effective movement of traffic are known as ट्रॅफिक कंट्रोलिंग डिव्हायसेस. तर ट्रॅफिक कंट्रोलिंग डिव्हायसेसमध्ये टाईप्स आहेत. परत तर कोणकोणते टाईप्स आहेत बघा? रोड साईन तुम्ही सगळ्यांनी बघितले असेल, टर्न लेफ्ट, टर्न राईट, ओव्हरटेकिंग प्रोहिबिटेड असे बघितले असतील. किंवा हॉस्पिटलचं बोर्ड तुम्ही बघितलं असेल, कुठे कुठे लावलेले असतात. पेट्रोल पंपचे बोर्ड्स बघितले असतील. ते कशात येतात? रोड साईनमध्ये येतात. त्याचे टाईप्स आपण पुढे बघणार आहोत. मार्किंग तुम्ही बघितले असेल, रोडची सेंटर लाईन मार्क केलेली असते, साईडचे रोड्स पण मार्क केलेले असतात, साईडच्या पट्ट्या असतात बघा, आउटर लाईन्स असतात रोडच्या, त्या पण मार्क केलेल्या असतात. नेक्स्ट आहे सिग्नल्स तुम्ही बघितले असतील, चौकात वगैरे सिग्नल्स असतात. इथे माझ्याकडे एक डायग्राम असेल, ही बघा सिग्नल्सची एक डायग्राम काढलेली आहे. तुम्हाला डिटेलमध्ये गुगलवर सर्च करून पण एक डायग्राम दाखवी. सगळ्यांनी बघितले असतील सिग्नल्स. त्यात 3 लाईट्स असतात, रेड, ॲम्बर कलरचा एक कलर असतो अँड देन ग्रीन, रेड, ॲम्बर अँड ग्रीन. यांचे काय अर्थ असतात ते पण आपण बघू पुढे. तर आता आपण बघत होतो ट्रॅफिक कंट्रोलिंग डिव्हायसेस. त्यामध्ये काय काय टाईप्स आहेत? रोड साईन, मार्किंग, रोडवर मार्क करणे, व्हाईट पट्टे मार्क्स केलेले असतात, तुम्ही बघितले असतील. सिग्नल्स, ट्रॅफिक आयलँड्स. ट्रॅफिक आयलँड्समध्ये चौकात पुतळे वगैरे असतात, तुम्ही बघितले असतील. त्याला आपण टर्न मारून जातो. कोल्हापुरात बघा भरपूर ठिकाणी आहेत, शिवाजी महाराजांचे पुतळा आहे तिथे. सगळ्याला आपण स्टॅच्यू असतात, तिला आपण राऊंड मारून जातो. किंवा SRM कॉलेज माहिती असेल कुडाळचं, तिथे पण त्या चौकात पण एक ट्रॅफिक आयलँड आहे, तिथे आपण त्याला गोल राऊंड मारून जातो. ते काय त्याचं यूज आहे ट्रॅफिक आयलँडचं ते आपण पुढे बघणार आहोत. तर पहिलं आपण बघू रोड साईन. रोड साईन्स आर प्रोव्हाइडेड टू वॉर्न, डायरेक्ट अँड गाईड टू द रोड युजर्स. समजलं असेल तुम्हाला. रोड साईन्स आर प्रोव्हाइडेड टू वॉर्न म्हणजे काय? आपल्याला बघा रोड साईन्स असतात, टर्न लेफ्ट, टर्न राईट, आपल्याला वॉर्न करतात ते, तुम्ही टर्न लेफ्ट घ्या. किंवा हेअर पिन बेंड म्हणजे घाटाविटात हे बोर्ड पण बघितले असते तुम्ही. हेअर पिन बेंड म्हणजे असे एकदम शार्प टर्न असतात तिथे लावलेले असतात. किंवा राईट हँड कर्व, लेफ्ट हँड कर्व किंवा स्टीप स्लोप असे बोर्ड बऱ्याच ठिकाणी असतात, ते तुम्ही बघितले असतात. किंवा स्पीड लिमिटचे पण बोर्ड बघितले असतील तुम्ही. आता मुंबई गोवा हायवेला बरेचसे दिसतात, 60 किलोमीटर 60 आणि त्याला राऊंड केलेला असा सर्क्युलर टाईपमध्ये बोर्ड असतो. त्याला काय म्हणतो आपण? स्पीड लिमिटचा बोर्ड असतो, त्याला स्पीड लिमिट म्हणतो. तर रोड साईन 3 टाईपमध्ये डिवाईड केलेले आहेत. रेग्युलेटरी और मॅन्डेटरी साईन, त्यालाच रेग्युलेटरी किंवा मॅन्डेटरी साईन म्हणतात. सेकंड टाईप आहे वॉर्निंग और कॉशनरी साईन. आणि थर्ड आहे इन्फॉर्मेटरी साईन. रेग्युलेटरी साईन, वॉर्निंग साईन अँड इन्फॉर्मेटरी साईन, या 3 टाईपमध्ये रोड साईन डिवाईड केलेले आहेत. आता आपण स्टेप बाय स्टेप बघू कोणकोणते रोड साईन येतात त्यामध्ये. ओके, सो रोड साईनमधला फर्स्ट टाईप आपण बघूया, रेग्युलेटरी और मॅन्डेटरी साईन. रेग्युलेटरी, मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी.
कंपल्सरी रोड साईन म्हणजे तसं तुम्हाला केलंच पाहिजे असे साईन. तर these signs are used to inform the road user certain rules and regulations which has to notice for the safe and free flow traffic. म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन्स जे सायन्स सांगतात त्यांना काय म्हणतात आपण, मॅन्डेटरी साईन और रेग्युलेटरी साईन. रूल्स अँड रेग्युलेशन जे आपल्याला शिकवतात ते साईन. म्हणजे स्टॉपचं साईन दिसला समजा कुठे तुम्हाला, आता इथे एक माझ्याकडे इमेजेस आहेत, स्टॉप म्हणा किंवा वन वे, राईट टर्न प्रोहिबिटेड, लेफ्ट टर्न प्रोहिबिटेड दाखवतं आहे साईन तुम्हाला. समजा इथे बघा लेफ्ट टर्न प्रोहिबिटेड हा साईन तुम्हाला दिसला असेल कुठेतरी. या साईनना काय म्हणतो आपण, मॅन्डेटरी साईन. नो टर्न राईट, आणि तुम्ही राईट टर्न घेतलं तर काय होईल, तिथे ॲक्सिडेंट होऊ शकतो. म्हणजे काय आहे ते मॅन्डेटरी साईन आहे, ते तुम्हाला फॉलो केलंच पाहिजे, तो रूल तुम्हाला फॉलो केलाच पाहिजे. स्टॉप, आता इथे स्टॉपचं साईन दाखवतो तुम्हाला. आता इथे स्टॉपचं साईन दिसतोय तुम्हाला, याला काय म्हणतात, स्टॉप साईन. ऑक्टागोनल असतो हा, तुम्ही बघू शकता 8 साईड्स आहे त्याला, ऑक्टागोनल असतो हा. बऱ्याच वेळा हा साईन काढायला सांगतात तुम्हाला, देतात ड्रॉ गिव्ह वे, स्टॉप साईन, वन वे ट्रॅफिक साईन, 30 km/h मॅक्झिमम स्पीडचं साईन ड्रॉ करा, सायकलिंग किंवा नो पार्किंगचा सिम्बॉल ड्रॉ करा. जर तुम्हाला 4 मार्क्सला हा क्वेश्चन कंपल्सरी पडतोच, त्यामुळे तुम्हाला हा ड्रॉ करता आला पाहिजे. स्टॉप साईन बऱ्याच वेळा विचारला गेला आहे. स्टॉप साईन कसा असतो बघून घ्या, ऑक्टागोनल असतो. तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा झालं तरी, मी हे फोटो तुम्हाला टाकतो आहे ग्रुपवर, पण बघा हे मिनिमम स्पीड, मॅक्झिमम स्पीडचा साईन विचारला जातो मोस्टली. हा साईन लक्षात ठेवा. गिव्ह वेचा साईन विचारला जातो, गिव्ह वेचा कसा असतो साईन बघा, ट्रायंग्युलर असतो साईन, ठीक आहे. तर स्टॉप साईन का कंपल्सरी साईन म्हणतात समजलं आहे ना, मॅन्डेटरी साईन का म्हणताय, तर हे फॉलो केलंच पाहिजे आपल्याला. टर्न लेफ्ट म्हटल्यावर आपल्याला टर्न लेफ्ट घेतलाच पाहिजे. आता इथे बघू शकता या डायग्राममध्ये टर्न लेफ्ट अहेड, म्हणजे आपल्याला टर्न लेफ्ट घेतलाच पाहिजे, टर्न राईट घेतलाच पाहिजे. नो राईट टर्न म्हटल्यावर, नो लेफ्ट टर्न म्हटल्यावर आपल्याला लेफ्ट टर्न घेता नाही, ठीक आहे. तर यांना आपण काय म्हणतो, जे कंपल्सरी असतात आपल्याला, कंपल्सरी. आता पार्किंगचा साईन दिसला तर तुम्हाला गाडी पार्क नेऊन केलीच पाहिजे असं आहे का, नाही, तुम्ही पुढे जाऊ शकता गाडी घेऊन, बरोबर. पण तुम्हाला स्टॉपचं साईन दिलं तर तुम्हाला तिथं थांबलं पाहिजे, कारण तिथे रोड तरी संपत असेल एक तर, नाही तर पुढे काहीतरी ऑब्स्ट्रक्शन्स तरी असतील, त्यामुळे तुम्हाला स्टॉपचं साईन तिथे लावलेलं आहे. किंवा वन वे पुढे चालू होत असेल, काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. नो ओव्हरटेकिंग प्रोहिबिटेड असे पण साईन असतात, तुमच्या बुकमध्ये सगळे साईन दिलेले आहेत. हे हा बघा, नो ओव्हरटेकिंग प्रोहिबिटेड म्हणजे काय, बंद केलेलं आहे. ओव्हरटेक तिथे तुम्ही करू शकत नाही, हा साईन तुम्ही बघितला असेल. आता ह्या साईनचा अर्थ काय असतो बघा, हा एक ॲरो दिसतोय तुम्हाला, असा मार्क केला आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम, हा एक असा ॲरो आहे, मार्क करतो तरी पण इथे, हा एक असा एक ॲरो दिसतो, आणि हा असा एक ॲरो दिसतो ओव्हरटेक करणारा दुसरं व्हेकल आहे, आणि त्याच्यावर दुसऱ्या व्हेकलवर काय मारलेली आहे, अशी काट मारलेली आहे. म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे, तर ओव्हरटेकिंग प्रोहिबिटेड. आता इथे ह्या डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही, असं एक व्हेकल वरती जाताना दिसतंय वरच्या डिरेक्शनमध्ये, आणि एक असं खाली येताना दिसतंय. पण इकडे खाली येणाऱ्या व्हेकलवर काय मारले, काट मारलेली आहे. म्हणजे काय, इथे काय वन वे आहे, तर बोथ साईड व्हेकल, वन वे, टू वे नाही, हा रोड वन वे रोड आहे, समजलं असेल तुम्हाला. हॉर्न प्रोहिबिटेड, कंपल्सरी अहेड और टर्न लेफ्ट. या डायग्राममध्ये दिसते अहेड म्हणजे सरळ जायचं आहे, हे ॲरो दिसत आहे तुम्हाला, की असा एक ॲरो आहे, सरळ जायचं आहे, आणि टर्न लेफ्ट, किंवा तुम्ही टर्न लेफ्ट पण घेऊ शकता, ऑरमधले, ठीक आहे. कंपल्सरी अहेड और टर्न राईट, कंपल्सरी टर्न राईट म्हणजे तुम्हाला कंपल्सरी टर्न राईट घेतला पाहिजे, नाही सरळ गेलात तर ॲक्सिडेंट होईल, बाहेर पडायचं रोडच्या. नो एंट्री सिम्बॉल बघा, नो एंट्रीचा सिम्बॉल बघा, असं एक राऊंड आहे, हे व्हेकल असतं, ॲरोने व्हेकल दाखवतात, आणि त्याच्यावर काट मारली आहे, म्हणजे तुम्ही व्हेकल, नो एंट्री आहे सगळ्यांना तिथे. गिव्ह वेचं साईन बघून ठेवा. कंपल्सरी टर्न लेफ्टचं साईन बघा, कंपल्सरी अहेडचं साईन बघून ठेवा. सर हे साईन काय झाले, कंपल्सरी मॅन्डेटरी साईन झाले.
तर नेक्स्ट बघूया. वॉर्निंग साइन और कॉजनरी साइन. These are the signs used to warn the road user or certain hazardous condition. म्हणजे काय, ज्यावेळी कर्व वगैरे असतात, कर्ववर घाटात वगैरे हे बोर्ड असतात, काय करतात तुम्हाला वॉर्न करतात. किंवा एखादी जंगलातून जात असाल तर तिथे बोर्ड असतात बघा, राधानगरीच्या जंगलात तिथे बोर्ड्स असतात बघा, जंगली प्राण्यांपासून सावधान वगैरे असे. म्हणजे ते तुम्हाला काय करतात, वॉर्न करतात या रोडवर काय जंगली प्राणी वगैरे आहेत, असे रोड्स असतात. त्यांना काय म्हणतो आपण, वॉर्निंग साईन. नॅरो ब्रिज वगैरे असे पण साईन असतात. नॅरो ब्रिज असेल, तुम्ही तुमच्या मनात आलं तुम्ही फास्ट व्हेकल पण तिथून मूव्ह करून येऊ शकता, पण तुम्हाला वॉर्न करतात की स्लो जावा तिथून, कारण कधी ते नॅरो ब्रिज आहे. क्रॉस रोड्स वगैरे ते दाखवलं जातं, चौक वगैरे असतील तिथे, इंटरसेक्शन असेल पुढे तर ऑलरेडी आधी दाखवलं जातो तुम्हाला. ते काय करतात, वॉर्न करतात तुम्हाला. किंवा पुढे एखादं स्कूल बिल्डिंग वगैरे असेल तर तुम्हाला ऑलरेडी तिथे बोर्ड दिसतो, किंवा पुढे 500 मीटरवर काय स्कूल आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तिथे व्हेकलचं स्पीड थोडं कमी केलं पाहिजे, तुम्हाला वॉर्न केलं जातं तिथे. ठीक आहे. तर वॉर्निंग साईन बघूया यामध्ये आहेत का. हे बघा, बेंड टू राईट, म्हणजे कर्व असतात ना ते सगळे याच्यात येतात. अनइवन रोड वगैरे जे तुम्हाला काय दिलं जातं, वॉर्निंग दिली जाते. किंवा रोडवरचे पण बोर्ड तुम्ही बघितले असतील, ते तुम्हाला वॉर्न करतात की व्हेकल स्लो चालवा तिथून. ठीक आहे. तर अजून बेंड टू लेफ्ट, हे टर्न वगैरे असतात, ते यांना काय म्हणतो आपण, यांनाच आपण काय म्हणतो आहे तर वॉर्निंग साईन और कॉजनरी साईन. त्यामध्ये काय काय येतं, रिव्हर्स बेंड वगैरे, बेंड कर्व असतात ना सगळे, हेअरपिन कर्व, बेंड जे आपल्याला घाटांमध्ये दिसतात, ते सगळे कशात येतात, वॉर्निंग और कॉजनरी साईन. वॉर्न करतात तुम्हाला, इथे हेअरपिन बेंड आहे, म्हणजे हेअरपिन बेंड तुम्ही बघितला असेल, हेअरपिन कशी असते तसंच तो बेंड असतो, म्हणजे एकदम टर्न असतो, यू टर्न असतो, या टाईपमध्ये असतो तो हेअरपिन बेंड टर्न. यू टर्न प्रोहिबिटेड, हा पण बऱ्याच वेळा विचारला जातो. बऱ्याच वेळा हा कंपल्सरीमध्ये येतो, यू टर्न प्रोहिबिटेड. तिथे जर तुम्ही यू टर्न घ्यायला गेला तर तुम्हाला फाईन बसणार. त्यामुळे हे टर्न यांना कंपल्सरीमध्ये, ज्यामध्ये आपलं नुकसान होणार आहे, ॲक्सिडेंट वगैरे होणार आहे, ते कंपल्सरीमध्ये येतात. कर्व असतात ते कशात येतात, वॉर्निंग और कॉजनरी साईनमध्ये कुठचे येतात, कर्व येतात सगळे. म्हणजे हेअरपिन बेंड असेल, टर्न राईट हँड कर्व असेल, लेफ्ट हँड कर्व असेल, ते कशात येतात, कॉजनरी साईनमध्ये येतात. वॉर्निंग और कॉजनरी साईनमध्ये. नॉयरा ब्रिज असेल ते, तुमच्या सगळ्यांकडे बुक असेल मे बी, मी ते फोटो पण हे टाकतो आहे तुम्हाला, मॅक्झिमम टाकेन सगळे. तर इन्फॉर्मेटरी साईन. इन्फॉर्मेटरी साईन म्हणजे काय, जे आपल्याला गाईड करतात, जे आपण ज्यावेळी आपण व्हेकल चालवतो रोडवर, आपल्याला सगळेच रोड माहिती असतात असे नाही, त्यामुळे बोर्ड आपण वाचतो बरेच. किंवा कोल्हापूरला जाताना कसं काय जायचं आहे आपल्याला, कोल्हापूर इथून किती किलोमीटर आहे, किंवा आपण गोव्याला जातो आहे तर गोव्या इथून किती किलोमीटर आहे, किंवा एखाद्या पॉईंटला आपण थांबलो तर तिथून किती डिस्टन्स आहे, तिथे जर बोर्ड असेल तर ते आपल्याला लगेच समजतं. किंवा पेट्रोल पंप कुठे आहे, किंवा हॉस्पिटल कुठे आहे, इमर्जन्सी कंडिशनमध्ये आपल्याला तिथे समजतं. किंवा आपल्याला पार्किंग करायचं असेल तर पार्किंग कुठे आहे, ते माहिती देणारे बोर्ड्स असतात. ते सगळे याच्यात इन्फॉर्मेटरी साईनमध्ये येतात. इथे बघू शकता, इथे नो सायकलिंग पार्किंग, नो सायकलिंग म्हटलं आहे, तिथे आपण पार्क करू शकत नाही, ते कशात येतात, कंपल्सरीमध्ये येतं आहे, हे लक्षात ठेवा. नो पार्किंग वगैरे सगळं कंपल्सरीमध्ये येतं. तर ह्या डायग्राममध्ये बघूया. ह्या डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही, इथे एक इन्फॉर्मेटरी बोर्ड आहे. आग्रा 45 किलोमीटर, फतेपूर सिक्री दाखवले 21 किलोमीटर, भरतपूर दाखवलं इथे. हे काय करतं आहे, तुम्हाला ते डेस्टिनेशन तुम्हाला दाखवतं आहे, ते ठिकाणं दाखवतं आहे तुम्हाला किती किलोमीटरवर आहे. त्यांना काय म्हणतो आपण, इन्फॉर्मेटरी साईन म्हणतो. आता इथे बघू शकता इन्फॉर्मेटरी साईन सगळे दाखवलेले आहेत. न्यू दिल्ली 28 किलोमीटर, रोहतक 81 किलोमीटर, असे वन बोर्ड डेस्टिनेशन साईन म्हणतात याला. इथे बघू शकता पेट्रोल पंपचा एक बोर्ड दाखवलेला आहे. इथे बघू शकता पेट्रोल पंप आहे, हॉस्पिटलचं बोर्ड आहे, प्लस साईन असतं मॅक्झिमम. इथे एक बेड पण दाखवला आहे, रेस्टॉरंट्स दाखवले, प्लेसेस दाखवलेले आहेत. सायकल स्टँड कसं दाखवतात बघा, सायकलचं चिन्ह असतं वरती, पी टॅक्सी स्टँड, टॅक्सीचं चिन्ह, सायकल रिक्षा पार्किंगचं एक साईन दाखवलं आहे. पब्लिक टेलिफोन बूथ, त्याचं साईन बघा, फर्स्ट एड
पोस्ट त्याचं साईन आणि ॲडव्हान्स डायरेक्शन साईन कसा असतो हे मोस्टली तुम्हाला विचारत नाहीत. फक्त तुम्हाला विचारलं तर हॉस्पिटलचं साईन विचारतात आणि सायकल पार्किंग आणि ह्यापैकी विचारतात आणि हॉस्पिटल विचारतात. हे तिन्हापैकी एक विचारलं जातं मोस्टली. तर हे साईन बघून ठेवा, बुकमध्ये व्यवस्थित दिलेले आहेत सगळे साईन. हे पण व्यवस्थितच दाखवले आहे आता मी तुम्हाला. तर परत बघा, हे साईन खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर 4 मार्क्स फिक्स आहेत तुमचे, याच्यावर तुम्हाला 4 मार्क्स भेटणार आहेत. नेक्स्ट आहे रोड मार्किंग. आता रोड मार्किंग बघूया आपण. आय होप सगळ्यांना रोड सायन्स समजले असतील, त्याचे टाईप्स समजले असतील. टाईप्स म्हणजे रेग्युलेटरी साईन, वॉर्निंग साईन, इन्फॉर्मेटरी साईन कसे काय डिवाईड केलेले आहेत आणि कोणकोणते सायन्स त्यामध्ये येतात. इन्फॉर्मेटरी साईनमध्ये काय काय येतं, रेग्युलेटरी साईनमध्ये काय काय येतं आणि वॉर्निंग साईनमध्ये काय काय येतं, हे सगळ्यांना समजलं असेल. नेक्स्ट आहे मार्किंग. रोडवर मार्क केलेले बघितले असेल तुम्ही, व्हाईट पट्टे, सेंटर लाईन मार्क केलेली असते, साईडच्या पट्ट्या पण लेन पण मार्क केलेले असतात, तुम्ही बघितले असतील. तर मार्किंगचं उद्देश काय असतं, ज्यावेळी नाईटला आपण व्हेकल चालवतो त्यावेळी आपल्याला लेन व्यवस्थित समजावी, हे त्याचा उद्देश असतं. आपण त्या लेनमध्ये आपलं व्हेकल व्यवस्थित मेंटेन करू शकतो. त्यामुळे जर लेन मार्क नसेल तर आपल्याला समजत नाही आपण कुठे व्हेकल चालवतो आहे, त्यामुळे तिथे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. लेन मार्क केल्यामुळे तिथे काय होतं, आपण व्यवस्थित आपल्या लेनमध्येच व्हेकल स्पीड करू शकतो, फ्लो करू शकतो पूर्णपणे. त्यामुळे व्हेकल चालवताना पण इझी पडतं आणि तिथे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस पण खूप कमी असतात. तर आता डेफिनेशन बघा काय असतं, ॲक्च्युली काय आहे मार्किंग म्हणजे, ट्रॅफिक मार्किंग म्हणजे ते बघूया. ट्रॅफिक मार्किंग आर द लाईन्स, पॅटर्न, वर्ड, सिम्बॉल और रिफ्लेक्टर्स अप्लाइड ऑन द कॅरेज वे ऑफ रोड, कर्व अँड साईड ऑफ आयलँड्समध्ये बघूया. आयलँड्स म्हणजे काय ते बघूया. और फिक्स ऑब्जेक्ट नियर द रोडवे. काय म्हटलं आहे, ट्रॅफिक मार्किंग म्हणजे काय, लाईन्स, पॅटर्न, वर्ड, सिम्बॉल और रिफ्लेक्टर्स अप्लाइड ऑन द कॅरेज वे म्हणजे काय, ज्यावर आपले व्हेकल्स मूव्ह होतात. द पोर्शन ऑफ द रोड ओव्हर विच द ट्रॅफिक कॅन मूव्ह. द पोर्शन ऑफ द रोड ओव्हर विच द ट्रॅफिक कॅन मूव्ह, त्याच्यावर ज्या पोर्शनच्या रोडवर ट्रॅफिक ॲक्च्युअली मूव्ह होतं आहे त्याला काय म्हणतो आपण, कॅरेजवे. आणि त्याच्यावर आपण काय करतो, मार्किंग करतो, बरोबर. तर कर्व्स तुम्हाला दाखवलेल्या डायग्राम मागच्या लेक्चरमध्ये बघितलं असेल, आता परत दाखवतो. कर्व्स म्हणजे काय असेल ते, साईड्स ऑफ आयलँड्स म्हणजे आता आपण पुढे बघणार आहोत काय असतात आयलँड्स. तुम्ही सगळ्यांनी बघितलेले आहेत आयलँड्स, फक्त माहिती नसतील बऱ्याच जणांना, त्यांना आयलँड्स म्हणतात. ते चौकात असतात आपल्या, तिथे नंतर काहीतरी स्टॅच्यू वगैरे कन्स्ट्रक्ट करतात आणि त्याला आपण राऊंड मारून जातो सगळेजण. और फिक्स ऑब्जेक्ट, समजा रोडच्या बाजूला काहीतरी झाडं वगैरे असतील, तुम्ही जुन्या मुंबई गोवा हायवेला बघितले असतील, खूप झाडं होती, त्यांना नंतर रिफ्लेक्टर लावलेले, कारण लोकांना व्हेकल्स चालवणाऱ्यांना समजावं की इथे ऑब्स्ट्रकल्स आहेत, झाडं आहेत, त्याच्यामुळे ते आपल्या रोडने जातील व्यवस्थित, ॲक्सिडेंट होणार नाही. तर टाईप्स ऑफ ट्रॅफिक मार्किंग आर ॲज फॉलो. कर्व मार्किंग, कॅरेजवे मार्किंग, ऑब्जेक्ट मार्किंग अँड रिफ्लेक्टर मार्किंग. 4 टाईप्स आहेत मार्किंगमध्ये. कर्व मार्किंग, कॅरेजवे मार्किंग, ऑब्जेक्ट मार्किंग अँड रिफ्लेक्टर मार्किंग. आपण आता डिटेलमध्ये बघूयात थोडं यांच्याविषयी. त्यामध्ये तुम्ही कर्व बघू शकता. इथे बघा, हा उंच पोर्शन दिसतोय, हा पोर्शन दिसतोय, हा मार्क केलेला ब्लॅक अँड व्हाईट पट्ट्या दिसत आहेत, ज्या ब्लॅक अँड व्हाईट पट्ट्या मारलेल्या आहेत, ह्या पोर्शनला काय म्हणतात, कर्व. ह्या कर्वचं फंक्शन काय असतं, तर रोडच्या लिमिट्स डिसाईड करतो. आता या साईडला आपण व्हेकल असं नेऊ शकतं का, असं या साईडला नाही नेऊ शकत, कारण काय करतो, हा व्हेकल तिकडे न्यायला प्रोहिबिटेड करतो, हा काहीतरी लिमिट्स लावतो तिथे, आपण त्या साईडला व्हेकल नेऊ शकत नाही. ठीक आहे. या 2 लेन्सना तो काय करतो आहे, सेपरेट करतो आहे, 2 रोडना तो काय करतो आहे, सेपरेट करतो आहे. इथे पण ह्या डायग्राममध्ये पण तुम्ही बघू शकता कर्व, ह्या डायग्राममध्ये पण बघू शकता हा कर्व. या साईडला आपण जाऊ शकत नाही व्हेकल घेऊन, आपल्याला यू टर्न आहे तिथेच जावं लागेल, त्यामुळे काय होतं, ॲक्सिडेंट वगैरे तिथे होत नाहीत. आता इथे पण बघू शकता फुटपाथ आहे या साईडला समजा आपले लोक वगैरे ह्युमन वगैरे जात असतील, लोक चालत असतील तर, आणि इथून व्हेकल मूव्ह होत असेल तर ब्रेक फेल होऊन इकडे जाणार नाही डायरेक्ट, काय होईल, इथे ते आपटून थांबेल, बरोबर. हे बॅरियरचं काम करतं, इकडे डायरेक्ट व्हेकल जाणार नाहीत तिकडे, बरोबर. त्यामुळे ह्याचे खूप फायदे आहेत कर्वचे.
तुम्हाला हे मी एक्सप्लेन केलेलं पहिल्या लेक्चरमध्येच काहीतरी, ते व्यवस्थित बघा. याला काय म्हणतात, कर्व. तर कर्व काय करतात, मार्क करतात. आता इथे या डायग्राममध्ये बघा, येलो अँड ब्लॅक ने कलर यूज करून काय केलं, हे मार्क केलेलं आहे. आता इथे बघू शकता ब्लॅक अँड व्हाईट कलरने हे काय केलं आहे, मार्क केलेले आहे. इथे पण बघू शकता ब्लॅक अँड व्हाईट कलर यूज केला आहे मार्क करण्यासाठी. कर्व मार्किंग समजलं असेल. दीज आर द मार्किंग प्रोव्हाइडेड टू द कर्व ऑफ द ऑब्जेक्ट लेइंग विथ इन द कॅरेजवे. कॅरेजवेच्या इथे जे कर्व असतं त्यांच्यावर मार्क केले जातात. 2 टाईपने मार्क केले जातात, अल्टरनेट ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रीप और चेकर्ड ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रीप. तर अल्टरनेट आता आपण इथे बघितले या डायग्राममध्ये, असे अल्टरनेट ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रीप असे मार्क केले जातात. समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट बघूया कॅरेजवे मार्किंग. आता ह्या डायग्राममध्येच होती कॅरेजवे मार्किंग. आता इथे बघू शकता हे कॅरेजवे काय केलेली आहे, हा पूर्ण पोर्शन ज्याच्यावर व्हेकल मूव्ह होतात. आता इथे पण बघू शकता हा कॅरेजवे काय केला आहे, मार्क केलेला आहे. समजलं. इथे बघू शकता याची सेंटर लाईन मार्क केलेली आहे. आता इथे या डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही याचे लेन्स वगैरे सेपरेट केलेले आहेत. सो 2 टाईप असतात सेंटर लाईन मार्किंग. आता दाखवली तुम्हाला. 2 वे रोडमध्ये काय करतात, त्याची सेंटर लाईन मार्क करून ठेवतात. एका साईडने अप साईडला जाणारी आणि दुसऱ्या साईडला डाऊन साईडला जाणारी व्हेकल आपण मार्क सेपरेट करतो. देन ट्रॅफिक लेन्स आताच एक डायग्राम दाखवली तुम्हाला, असे लेन्स काय करतात, सेपरेट केलेले असतात. पेडेस्ट्रियन क्रॉसिंग म्हणजे त्याला झेब्रा क्रॉसिंग पण म्हणतात. या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता झेब्रा क्रॉसिंग. या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता हे झेब्रा क्रॉसिंग काय केलेलं असतं, मार्क केलेलं असतं. म्हणजे जिथं ट्रॅफिक सिग्नल असतात ना, मोस्टली तिथे हे झेब्रा क्रॉसिंग असतात तिथे. नेक्स्ट आहे पार्किंग स्पेस मार्किंग. पार्किंग स्पेस म्हणजे जिथं पार्किंगसाठी जागा असते ते मार्क करून ठेवतात, जेणेकरून सगळ्यांना ती समजेल, कुठे पण व्हेकल पार्क करणार नाहीत. तर तुम्ही बोर्ड्स पण बघितले असतील पार्किंगचे, किंवा पार्किंगसाठी मार्किंग पण असतात, ते आता बघूया. दिस कॅरेजवे मार्किंग आर द प्रोव्हाइडेड फॉर द प्रॉपर फंक्शनिंग ऑफ पार्किंग फॅसिलिटी. तुम्ही रोडवर आपल्याकडे नसतात मोस्टली, बाहेरच्या देशामध्ये असे पार्किंग मार्क केलेले असतात जिथं व्हेकल पार्क केले जातात. या डायग्राममध्ये बाकीच्या पण बघू शकता तुम्ही, असे पार्किंग मार्क केलेले असतात. तुम्ही बघू शकता या डायग्राम्समध्ये असे पार्किंग वगैरे मार्क करून ठेवलेले असतात, जिथं व्हेकल नेऊन पार्क करतात, जेणेकरून ट्रॅफिक जाम वगैरे होत नाही. नेक्स्ट आहे ऑब्जेक्ट मार्किंग. म्हणजे तुम्ही जुन्या रोड्स होते, मुंबई गोवा हायवे होते, तिथे बघितलं असेल तुम्हाला, तुम्ही बघितलं असेल तर रोडवर रिफ्लेक्टर्स वगैरे फिक्स केलेले होते, जेणेकरून तिथं झाडं आहे ना, जिथं ट्री वगैरे आहेत त्यांना असे रिफ्लेक्टर्स वगैरे लावलेले होते, जेणेकरून व्हेकल मूव्ह होताना ज्यावेळी लाईट पडेल त्यावेळी समजेल की हे इथे एक ऑब्स्ट्रॅकल आहे. किंवा त्याच्यावर रंग मारलेले होते, वेगवेगळे व्हाईट कलरच्या पट्ट्या होत्या किंवा रेड कलरच्या अशा पट्ट्या मारलेल्या होत्या, जेणेकरून कसे सांग व्हेकल चालवताना लाईट पडल्यावर नाईटच्या वेळी मोस्टली प्रॉब्लेम येतो, आपलं व्हिजन खूप त्यावेळी कमी होतं, रिस्ट्रिक्शन्स येतात त्यावेळी आपल्यावर. त्यामुळे काय केलेलं असतं, त्याच्यावर मार्क करून ठेवतात, वेगवेगळे कलर त्याच्यावर मार्क केलेले असतात, ऑब्जेक्ट मार्क केलेले असतात. रिफ्लेक्टर मार्किंगची एक डायग्राम दाखवतो. या डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही असे रिफ्लेक्टर्स रोडवर लावलेले असतात. यावेळी नाईटच्या वेळी आपण गाडी चालवतो त्यावेळी आपल्याला हे रिफ्लेक्टर काय करतात, लाईट ज्यावेळी आपली लाईट त्या रिफ्लेक्टरवर पडते त्यावेळी काय होते, लाईट रिफ्लेक्ट होते, त्यामुळे ते आपल्याला असे व्हिजिबल होतात. आपल्याला रोडची आता ही सेंटर लाईन ऑफ रोड आपल्याला दिसते, किंवा साईड रोडची साईड समजा ह्या डायग्राममध्ये आपल्याला दिसते बघा, रोडची साईड पण आपल्याला दिसते, म्हणजे आपल्या रोडच्या बाहेर जाणार नाही. या रोडमध्ये बघू शकता तुम्ही रेड रिफ्लेक्टर लावलेले आहेत आणि सेंटर लाईनला व्हाईट रिफ्लेक्टर लावलेले आहेत. रेड म्हणजे आपण समजू शकतो बाहेर गेलो तर ॲक्सिडेंट वगैरे, ओव्हरटर्न वगैरे व्हेकल होऊ शकतं, असे रिफ्लेक्टर्स लावलेले असतात. याचा यूज खूप असतो नाईटच्या वेळी, आपल्याला आयडिया येते कशी काय व्हेकल आपल्याला चालवायचे आहे. रिफ्लेक्टर मार्किंग, दीज आर द मार्किंग यूज फॉर इन्क्रीजिंग द व्हिजिबिलिटी ऑफ रोड. समजलं. रोडची व्हिजिबिलिटी वाढवण्यासाठी आपण हे मार्किंग हे रिफ्लेक्टर्स यूज करतो ड्युरिंग नाईट आवर्स टू अवॉइड द ॲक्सिडेंट. these are made for the cluster small panels covered with reflecting
कोटिंग प्रोव्हाइडेड ॲट द कर्ववर काय करतात, हे रिफ्लेक्टर्स फिक्स करतात मोस्टली कर्ववर, किंवा जिथं व्हेकल रोडचा एंड होतो तिथे हे आपले रिफ्लेक्टर्स फिक्स केलेले असतात. त्याच्यावर रिफ्लेक्टर्स असल्यामुळे काय होतं, लाईट त्याच्यावरून रिफ्लेक्ट होते. रिफ्लेक्टिंग कोटिंगवरती असतं पॅनलवर, त्यामुळे लाईट्स काय होतात, रिफ्लेक्ट्स होतात. तर हे आपण बघितलं काय, मार्किंगमध्ये 4 टाईप्स बघितले, कर्व मार्किंग, कॅरेजवे मार्किंग, ऑब्जेक्ट मार्किंग अँड रिफ्लेक्टर मार्किंग. अँड एक एक्स्ट्रा बघितला तो म्हणजे पार्किंग मार्किंग, तो एक बघितला आपण. पार्किंग स्पेस कसं काय मार्क करतात ते पण आपण बघितलं. तर नेक्स्ट आहे सिग्नल्स. आता आपण सिग्नल्स बघूया. ही कशी मोस्ट ॲडव्हान्स मेथड आहे ट्रॅफिक कंट्रोल करण्याची, आणि इझिली ट्रॅफिक कंट्रोल करू शकतो आपण सिग्नल्सचा यूज करून. सिग्नल्स आर यूज फॉर कंट्रोलिंग, कमांडिंग और गायडिंग द ट्रॅफिक. सगळं तुम्हाला समजलं असेल. ट्रॅफिक सिग्नल काय काय करतात, कंट्रोल करतात, सगळ्यांना माहिती आहे. ट्रॅफिक सिग्नल रेड झाला की सगळे व्हेकल थांबतात तिथे जागच्या जागी, म्हणजे कंट्रोल करतात. कमांड पण करतात, कधी व्हेकल आपल्याला न्यायचं आहे पुढे. गाईड पण करतात, लेफ्ट साईडचे व्हेकल पहिल्यांदा जाणार आहेत किंवा राईट साईडचे व्हेकल, किंवा आपल्या ट्रान्सवर्स डायरेक्शनमध्ये जे ज्यावेळी चौक असतो त्यावेळी आपल्या समोरचे व्हेकल कधी कधी मूव्ह होतात, आपण तिथेच असतो. कारण काय, तिथले ट्रॅफिक ते क्लिअर करून घेत असतात, जेणेकरून त्या चौकातलं ट्रॅफिक थोडंसं कमी होईल. ठीक आहे. सिग्नल्स म्हणजे समजलं असेल. सिग्नल्स आर यूज फॉर कंट्रोलिंग, कमांडिंग अँड गायडिंग द ट्रॅफिक. सिग्नल्स मस्ट बी सेफ, efficient movement of vehicular traffic and pedestrian. Signals must be provide safe, efficient movement of traffic, vehicular traffic and pedestrian. Pedestrian म्हणजे पादचारी, आपण जे पायाने चालतो, जे फुटपाथवरून लोक चालतात त्यांना पेडेस्ट्रियन म्हणतात. आणि व्हेहिक्युलर ट्रॅफिकचं पण मुवमेंट काय होतं, तिथून ज्यावेळी सिग्नल पडतो त्यावेळेस आपल्याला झेब्रा क्रॉसिंग्स असतात किंवा क्रॉस वॉक म्हणतात त्याला, त्यावरून आपण मूव्ह होऊ शकतो. म्हणजे सगळ्यांसाठी सिग्नल्स काय करतात, सेफ मुवमेंट करून देतात. तिथं ॲक्सिडेंट पण होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रॅफिक सिग्नल, दे प्रोव्हाइड प्रॉपर मुवमेंट ऑफ ट्रॅफिक. आपल्याला माहिती आहे तिथं मोस्टली ॲक्सिडेंट होत नाही, झालं तर आपल्या चुकीमुळे होतं. ते आपण सुरुवातीला बघितलेलं का होतात, जर आपली मेंटल कंडिशन, सायकोलॉजिकल कंडिशन जर व्यवस्थित नसेल तर ॲक्सिडेंट होऊ शकतात. तुम्ही जर लायसन काढायला गेला असेल तर तुमची मोस्टली काय होतं, आपल्याला फिजिकल टेस्ट करून घ्यावी लागते, आपली डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं, त्यानंतरच आपल्याला लायसन्स भेटतं. मोस्टली जर नियमात काढायला गेलं तर असं आपल्याला लायसन भेटतं. नेक्स्ट आहे द रिड्यूस ॲक्सिडेंट रिड्यूस होतात, बरोबर आहे. दे प्रोव्हाइड द कंटिन्युअस मुवमेंट ऑफ ट्रॅफिक. तुम्ही म्हणत असाल ट्रॅफिक कसं काय कंटिन्युअस मुवमेंट होतं ट्रॅफिकचं, कारण रेड सिग्नल पडला की आपल्याला तिथं थांबावं लागतं. पण असा विचार करा की चौकात समजा हेच नाही आहे, ट्रॅफिक सिग्नलच नाही, सगळे व्हेकल मूव्ह होत आहेत, मग काय करणार, सगळेच मूव्ह होणार आहे तिथे, त्यामुळे काय होणार आहे, ट्रॅफिक जाम होणार आहे. म्हणजे जिथं ट्रॅफिक सिग्नलला तुम्ही 10 मिनटं थांबताय किंवा 5 मिनटं थांबताय किंवा 2 मिनटं थांबताय, तिथे तुम्हाला 2-3 तास थांबावे लागतील. म्हणजे काय, सगळेच बघणार आहेत की आपण कधी तिथून बाहेर पडतो आहे त्या चौकातून, कोणच तिथे काय रूल्सच नसणार आहे, रेग्युलेशन नसणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, ट्रॅफिक जाम होणार आहे, ॲक्सिडेंट होणार आहेत तिथे. त्यामुळे हा ॲडव्हान्टेज आहे ह्याचं. म्हणून काय म्हटलं तिथे, दे कॅन प्रोव्हाइड कंटिन्युअस मुवमेंट ऑफ ट्रॅफिक. नेक्स्ट आहे दे कॅन प्रोव्हाइड क्वालिटी ऑफ ट्रॅफिक फ्लो ॲज कम्पेअर टू पोलीस कंट्रोल. शेवटी ह्युमनच आहेत ते किती वेळ कंट्रोल करणार आहेत. पण हे काय असतात, ट्रॅफिक सिग्नल काय असतात, मशीन्स असतात, हे कंटिन्युअस वर्क करतात. सिग्नल कॅन बी इझिली, सगळ्यांना आता प्रॅक्टिस झाली, सिग्नल सगळेच अंडरस्टूड करतात व्यवस्थित. डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, जनरली इन्क्रीज द टोटल व्हेहिक्युलर डिले ॲट द इंटरसेक्शन ड्युरिंग पीक आरमध्ये मोस्टली कधी 10-20 मिनटं सिग्नल्स पडलेला असतो, कारण पीक आवर असतात, त्यावेळी व्हेकल पण खूप मूव्ह होत असतात तिथे. इम्प्रॉपर लोकेशन अँड डिझाईन ऑफ ट्रॅफिक सिग्नल मे कॉज डिले. समजा तुम्ही चौकात न सोडता दुसरीकडे सरळ रोडला उगाच ट्रॅफिक सिग्नल लावला आहे, जिथं व्हेकलची मूवमेंटच नाही आहे जास्त, उगाच लोकांना थांबवून ठेवणार तुम्ही तिथे आणि ट्रॅफिक जाम करणार फुकटचं. त्यामुळे काय होतं, हे काय डिसॲडव्हान्टेजेस आहे.
त्यामुळे प्रॉपर लोकेशनलाच काय करावं लागतं, ट्रॅफिक सिग्नल्स प्रोव्हाइड करावे लागतात. तर नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ ट्रॅफिक सिग्नल्स. त्यात फर्स्ट आहे ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल. टाईप्स ऑफ ट्रॅफिक सिग्नल आपण बघतो, त्यात आहे फर्स्ट आहे ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल, नेक्स्ट आहे पेडेस्ट्रियन सिग्नल, सी आहे काय थर्ड काय आहे स्पेशल ट्रॅफिक सिग्नल. तुम्हाला ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल आहेत तुमच्या ज्या सिलेबसमध्ये, ते आपण बघूया. 3 टाईपचे सिग्नल असतात, कदाचित 2 मार्क्सला कधी कधी विचारलं तर विचारू शकतात. टाईप्स ऑफ ट्रॅफिक सिग्नल काय विचारू शकतात, डिफाईन ट्रॅफिक सिग्नल, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रॅफिक सिग्नल अँड टाईप्स ऑफ ट्रॅफिक सिग्नल्स असं पण विचारू शकतात, किंवा डिफाईन ट्रॅफिक सिग्नल अँड एनलिस्ट टाईप्स ऑफ ट्रॅफिक सिग्नल. त्यावेळी तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे सिग्नल्सची अँड टाईप्स ऑफ ट्रॅफिक सिग्नल कुठचे आहे ते लिहावे लागतील. त्यात 3 टाईप येतात, ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल, पेडेस्ट्रियन सिग्नल अँड स्पेशल ट्रॅफिक सिग्नल. आणि आता आपण ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल बघूया. इथे एक डायग्राम दाखवली आहे तुम्हाला मी ट्रॅफिक कंट्रोल सिग्नलची, सगळ्यांनी बघितली असतील ट्रॅफिक सिग्नल. त्यामध्ये 3 लाईट्स असतात. ट्रॅफिक सिग्नलमध्ये 3 लाईट्स असतात. वरती रेड लाईट, मध्ये ॲम्बर कलरची लाईट असते आणि शेवटी ग्रीन कलरची लाईट असते. आणि प्रत्येक लाईटला काहीतरी अर्थ आहे. एक तुम्हाला डायग्राम दाखवतो ट्रॅफिक सिग्नलची. ट्रॅफिक सिग्नल बघा, टॉपला कुठची लाईट असते, रेड लाईट. रेड लाईटचा अर्थ काय असतो, स्टॉप. रेड लाईट पडली दिसली सिग्नलची की आपण तिथे थांबतो आहे. येलो लाईटची, येलो किंवा त्याला ॲम्बर कलर म्हणतात, येलो म्हणू नका, ॲम्बर कलर, AMBER, ॲम्बर कलर. ॲम्बर कलरचा उद्देश काय असतो, जर सेफ असेल तर तुम्ही मूव्ह होऊ शकता. ते तुमच्यावर आहे मूव्ह व्हायचं की नाही, किंवा तुम्ही थांबून पण राहू शकता. सेफ, स्लो लुक अँड प्रोसीड. त्या लाईटचा अर्थ काय आहे, स्लोली मूव्ह व्हा, तिथून स्लोली मूव्ह व्हा, त्या लाईटचा अर्थ असतो. आणि ग्रीन सेफ, तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. तर ह्या 3 लाईटचा अर्थ काय काय, रेड म्हणजे स्टॉप, ॲम्बर म्हणजे क्लिअरन्स टाईम, म्हणजे तुम्ही स्लोली मूव्ह होऊ शकता तिथून, आणि ग्रीन म्हणजे गो, तिथून तुम्ही जाऊ शकता. तर टाईप्स ऑफ ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल. आता पहिलं आपण काय बघितलेलं, टाईप्स ऑफ ट्रॅफिक सिग्नल. त्यामध्ये 3 टाईप होते, ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल, पेडेस्ट्रियन सिग्नल अँड स्पेशल टाईप सिग्नल. आता आपण बघतोय त्यामध्ये ट्रॅफिक सिग्नल बघितला आपण, ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल बघितला. तर ट्रॅफिक कंट्रोल सिग्नलमध्ये 3 लाईट्स असतात, रेड, ॲम्बर अँड ग्रीन. त्या तिन्हींचा अर्थ बघितला. रेड मीन्स स्टॉप, ॲम्बर कलर म्हणजे स्लो म्हणजे क्लिअरन्स टाईम असतो, तुम्ही स्लोली मूव्ह होऊ शकता तिथून. ग्रीन म्हणजे सेफ असतं, तुम्ही इझिली तिथून मूव्ह होऊ शकता. आणि टाईप्स ऑफ ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल, त्यामध्ये फिक्स टाईम सिग्नल, मॅन्युअली ऑपरेटेड सिग्नल अँड ट्रॅफिक ॲक्टिवेटेड सिग्नल. त्यामध्ये 3 टाईप आहे, बघू शकता. टाईप्स ऑफ ट्रॅफिक कंट्रोल सिग्नलचे 3 टाईप. फिक्स टाईम नावाचंच आहे, फिक्स टाईमने तो सिग्नल पडणार, परत ओपन होणार ट्रॅफिकसाठी, परतच तिथे सिग्नल रेड होणार, परत स्पेसिफिक टाईमने तो ग्रीन होणार, परत तो रेड होणार. असं तो फिक्स टाईम इंटरवलने तो सिग्नल हे होत असतो, रेड येलो ग्रीन तो होत असतो. मॅन्युअली ऑपरेटेड सिग्नल बघूया, म्हणजे मॅन्युअली ऑपरेट होता, माणसं ऑपरेट करतात तो सिग्नल. आणि ट्रॅफिक ॲक्टिवेटेड सिग्नल तो मॉडर्न सिग्नल आहे, मोस्टली डेव्हलप्ड कंट्रीमध्ये यूज होतो, डेव्हलपिंग कंट्रीमध्ये नाही. इंडियामध्ये तो परवडत नाही, त्यामुळे तो इंडियात यूज होऊ शकत नाही. तर फिक्स टाईप सिग्नल आता आपण बघूया. These types of signal are most efficient at intersection where traffic patterns are relatively stable over the long period of time. जिथं ट्रॅफिक स्टेबल असतं, माहिती आहे आपल्याला की सकाळी 9 ते 10 किंवा 8 ते 10 तिथे ट्रॅफिक खूप असतं, दुपारी ट्रॅफिक कमी असतं, 12 ते 1च्या मध्ये ट्रॅफिक कमी असतं, परत 7 ते 8 रात्री ट्रॅफिक जास्त असतं. असं जर आपल्याला माहिती असेल तर तिथे आपण फिक्स टाईम सिग्नल प्रोव्हाइड करू शकतो. म्हणजे आपण नंतर इंटरवल पण ते फिक्स करू शकतो. 9 ते सकाळी 8 ते 10च्या वेळेत काय करणार, आपण सिग्नलची फ्रिक्वेन्सी जास्त ठेवणार आहोत. नंतर दुपारी सिग्नलची फ्रिक्वेन्सी जरा कमी असेल, म्हणजे कमी वेळाने सिग्नल जास्त वेळ घेईल सिग्नल पडायला. तर असे आपण फिक्स टाईम सिग्नल तिथे प्रोव्हाइड करू शकतो. फिक्स टाईम सिग्नल म्हणजे काय, मगाशी सांगितल्याप्रमाणे रिपीटेड रेग्युलरली सायकल ऑफ रेड ॲम्बर अँड ग्रीन लाईट. रेड ॲम्बर अँड ग्रीन लाईट तिथे रिपीटली काय होत असते, सायकल त्यांची मूव्ह होत असते. समजलं. फिक्स टाईम सिग्नल इंडियात मोस्टली हेच यूज होतात. मॅन्युअली ऑपरेटेड सिग्नल हे आता यूज होत नाहीत.
दिस सिग्नल्स आर ऑपरेटेड मॅन्युअली अँड नॉट कॉमनली यूज. हे सिग्नल आता यूज होत नाहीत. मॅन्युअली ऑपरेटेड सिग्नल मोस्टली हे आता हे यूजच होऊ शकत नाहीत, कुठेच यूज होत नाहीत हे मॅन्युअली ऑपरेटेड सिग्नल, कारण व्हेकल एवढे वाढले आहेत की हे सिग्नल यूज करणं आता मुश्किल आहे. आता ट्रॅफिक ॲक्टिवेटेड सिग्नल. ट्रॅफिक ॲक्टिवेटेड सिग्नल म्हणजे हे सिग्नल कसे असतात, ते ॲटोमॅटिक सिग्नल असतात, यांना सेन्सर्स असतात. हे आता बघूया ट्रॅफिक ॲक्टिवेटेड सिग्नल. दिस सिग्नल्स आर ॲटोमॅटिकली ॲडजस्ट टू मीट द नीड ऑफ ट्रॅफिक. दे आर इफिशियंट मोमेंट ऑफ ट्रॅफिक even at the intersection subjected to variation in the volume. They minimize the vehicle delay. ते काय करतात, ट्रॅफिक ॲक्टिवेटेड सिग्नल्स काय असतात, जे सिग्नल्स असतात ना त्याच्या तिथून जे झेब्रा क्रॉसिंग असतं, तुम्हाला मगाशी डायग्राममध्ये दाखवलं मी झेब्रा क्रॉसिंग. जिथं आता माझ्याकडे इथे डायग्राम नाही आहे ती, जिथं समजा एक डायग्राम काढतो, हा रोड आहे, हा इंटरसेक्शन आहे रोडचा, 4 रोड आहे तिथे. समजा इथे तुमचा सिग्नल आहे, हा तो ॲक्टिवेटेड सिग्नल किंवा सिम्पल सिग्नल, एक मॅन्युअली ऑपरेटेड सिग्नल असतात, किंवा ते पहिलं टाईपचा सिग्नल सांगितला तो फिक्स टाईम सिग्नल. फिक्स टाईम सिग्नल पण असाच असतो. समजा इथे सिग्नल आहे, त्याला लाईट्स आहेत, इथे इथे मी असेच दाखवले तिथे लाईट्स. समजा इथे झेब्रा क्रॉसिंग असतो, असं झेब्रा क्रॉसिंग असतो, आणि इथे काय करतात, पॅड्स बसवलेले असतात, सेन्सर पॅड्स असतात. ट्रॅफिक ॲक्टिवेटेड सिग्नल, मी ट्रॅफिक ॲक्टिवेटेड सिग्नलबद्दल बोलतो आहे. इथे काय करतात, सेन्सर पॅड्स बसवलेले असतात, ज्यामुळे काय होतात, इथे समजा व्हेकल आलं ना तर ह्या सेन्सर्स इथे हे सेन्सर्स ह्या सिग्नलला कमांड पाठवतात. त्यामुळे ट्रॅफिक सिग्नल काय करतो, ॲटोमॅटिक सगळं कॅल्क्युलेशन करतो, कॅल्क्युलेशन करतो आणि डिसाईड करतो की ट्रॅफिकचे आपण सायकल काय फिक्स करायची आहे. रेड, येल्लो रेड, ॲम्बर अँड ग्रीन आपल्याला लाईट्स दाखवायचे आहे. ट्रॅफिकला थांबवण्यासाठी आपण किती वेळाची सायकल फिक्स करायची ती ॲटोमॅटिकली तो फिक्स करतो. सच सिग्नल्स कन्सिस्ट ऑफ डिटेक्टर पॅड. आता तुम्हाला डिटेक्टर पॅड मी दाखवले डायग्राममध्ये, सेन्सर्स असतात ते इन द कॅरेज वे ॲट द सम डिस्टन्स बॅक फ्रॉम द स्टॉप लाईन. स्टॉप लाईन म्हणजेच कुठची, ती झेब्रा क्रॉसिंगची शेवटची लाईन असते, ती स्टॉप क्रॉसिंग असते. तिथून मागेपर्यंत काय करतात, डिटेक्टर पॅड बसवतात. त्यामुळे तिथून जेव्हा व्हेकल मूव्ह होत असतात त्यावेळी तो सेन्सरच असतात, डिटेक्टर पॅड असतात, ते सगळं काउंट करतात आणि ॲटोमॅटिक सगळं डिझाईन करतात ते. आता आपल्याला रेड लाईट कधी दाखवायची आहे, ॲम्बर कलर कधी दाखवायचा आहे आणि गो कधी दाखवायचं आहे, आणि कधी व्हेकल रेड लाईट दाखवून आपण किती वेळासाठी ते थांबवायचे आहेत, ते सगळं ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट होतं ट्रॅफिक ॲक्टिवेटेड सिग्नलमध्ये. ठीक आहे. तर हे सिग्नल होते, आपण सिग्नल बघितलं, सिग्नलचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, टाईप्स ऑफ ट्रॅफिक सिग्नल बघितलं, तर त्याचे डायग्राम्स बघितले आपण. टाईप्स ऑफ ट्रॅफिक कंट्रोल सिग्नलचे टाईप्स बघितले, फिक्स टाईम सिग्नल बघितला, मॅन्युअली ऑपरेटेड सिग्नल बघितला, ट्रॅफिक ॲक्टिवेटेड सिग्नल बघितला. हे कधी कधी टाईप विचारले जाऊ शकतात. तर नेक्स्ट आहे ट्रॅफिक आयलंड्स. आता आपण ट्रॅफिक आयलंड्स बघूया. आपण सगळ्यांनी ट्रॅफिक आयलंड्स बघितले. आयलंड्सचा अर्थ माहिती असेल, सी आयलंड सगळ्यांनी बघितले असते. समुद्रामध्ये एखादा असा जमिनीचा पोर्शन असा वरती आलेला असतो, त्याला काय म्हणतो आपण, आयलंड. सगळ्या चारी बाजूंनी वॉटर असतं, त्याला काय म्हणतो आपण, सी आयलंड्स म्हणतो आपण. आता आपण ट्रॅफिक आयलंड्स बघतोय, चारी साईडनं ट्रॅफिक आणि वरती एक आलेला पोर्शन, त्याला काय म्हणतो आपण, ट्रॅफिक आयलंड्स. आता ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, इथे चारी साईडने असं काय आले, रोड आहे, पूर्ण चौक आहे हा, आणि इथे मध्ये काय आहे, एक राईस पोर्शन आहे, हा उंच पोर्शन केलेला आहे, याला काय म्हणतात, ट्रॅफिक आयलंड. ठीक आहे. तुम्ही गरुड सर्कल बघितलं असेल, इथलं आपलं ओरोसमधलं गरुड सर्कल आहे, बरेचसे इथे सर्कल आहेत, तिथं काय आहे, ट्रॅफिक आयलंड्स आहेत. ठीक आहे. अजून एक डायग्राम तुम्हाला दाखवायची, तर इथे बघू शकता, ह्या डायग्राममध्ये सगळे व्हेकल असे ह्याला मूव्ह करून जात आहे, जेणेकरून तिथे काय होणार नाही, ॲक्सिडेंट वगैरे होत नाहीत. जर डायरेक्ट रोड ठेवले असते तर काय झालं असते, तिथे ॲक्सिडेंट होऊ शकतात. इथे बघू शकता तुम्ही ट्रॅफिक आयलंड्स, ह्या डायग्राममध्ये पण, ह्या डायग्राममध्ये बघू शकता, इथे व्यवस्थित दिसते, तिथे 4 रोड आले आहेत बघा, इथे बघू शकता तुम्ही, हे ट्रॅफिक आयलंड आहे आणि या साईडने रोड आला आहे, या साईडनं रोड आला आहे, हा चारही साईडने रोड आलेले आहेत.
समजलं. ह्याला काय म्हणतं, हा राईज पोर्शन आहे मधला, ह्याला काय म्हणतात ट्रॅफिक आयलंड. समजा ट्रॅफिक आयलंड नसेल तर अशी डायरेक्ट व्हेकल काय होणार, मूव्ह होणार आहेत आणि तिथे ट्रॅफिक जाम होणार आहे पूर्ण. असं स्मूथ मुवमेंट होणार नाही आहे. आता इथे ही स्मूथ मुवमेंट होते बघा. आता ह्या डायग्राममध्ये बघितलात तर इथे असे ह्या डायरेक्शनमध्ये क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये सगळे व्हेकल असे मूव्ह होत आहेत. जर आपल्याला इकडे जायचं असेल इथून तर असे मूव्ह होणार, आपल्याला ह्या साईडला जायचं असेल तर असे येणार. आपण परत दाखवतो. आपल्याला इथं जायचं आहे समजा, परत हे झालं आहे, एकच मिनिट. समजा आपल्याला इथून हे व्हेकल आलं आहे, आपल्याला ह्या साईडला जायचं तर असं जाऊ शकतो आपण, इकडे जाऊ शकतो बरोबर, किंवा इथून इकडे पण जाऊ शकतो, किंवा इथून असे इकडे जाऊ शकतो, स्मूथली जाऊ शकतो. पण आपल्याला इकडे जायचं असतं तर हे सर्कल नसतं, आपण असे गेलो असतो. समजा हे आयलंड नसतं तर आपण असे गेलो असतो डायरेक्ट मधून, आणि हे पण व्हेकल असे सरळ आले असते आणि सगळे असे ट्रॅफिक जाम पूर्ण. त्यामुळे खूप महत्त्व आहे ट्रॅफिक आयलंड्सना. ठीक आहे, ट्रॅफिक आयलंड्स सगळ्यांना दाखवले, आता समजले असते. डेफिनेशन ऑफ ट्रॅफिक आयलंड, these are the rise over the constructed area within the roadway from which the vehicle traffic is guided by the pavement marking or the physical construction. समजलं असेल तुम्हाला. these are the rise over the constructed area. इथे बघू शकता हा सगळा कन्स्ट्रक्टेड एरियाच असतो. हा पूर्ण कन्स्ट्रक्टेड एरिया आहे. इथे बघू शकता या डायग्राममध्ये, इथे हा पूर्ण रोड आहे आणि ह्याच्यावर हा राईज पोर्शन आहे कन्स्ट्रक्टेड एरियावर. ह्याला काय म्हणतो आपण, ट्रॅफिक आयलँड. हा पूर्ण कन्स्ट्रक्टेड एरियावर काय आहे, एरिया विथ इन द रोडवे फ्रॉम विच द व्हेहिक्युलर ट्रॅफिक इज गायडेड. तिथून काय करतात, व्हेहिक्युलर ट्रॅफिक गाईड करतात. ठीक आहे. The advantages of traffic island, it provides a smooth and controlled flow of traffic. तुम्हाला दाखवलं मी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये पूर्ण व्हेकल मूव्ह होतात. या डायग्राममध्ये दाखवलं आता मी तुम्हाला. असे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये सगळे व्हेकल मूव्ह होतात. आपल्याला हवं तिथे आपण इझिली जाऊ शकतो. ठीक आहे. इट रिड्यूस द ॲक्सिडेंट. मोस्टली ह्याचा उद्देशच आहे ते आहे ॲक्सिडेंट रिड्यूस करणं. सगळं ट्रॅफिक इंजिनिअरिंगचा उद्देशच हे आहे की ॲक्सिडेंट रिड्यूस करायचा आणि स्मूथ मुवमेंट ऑफ ट्रॅफिक प्रोव्हाइड करायचं. युनिफॉर्म स्पीड ऑफ ट्रॅफिक इज अचिव्ड बाय ट्रॅफिक आयलँड्स. युनिफॉर्म स्पीड, इथे स्पीड कमी करण्याची काही गरज पडत नाही, थोडंसं स्पीड कमी करावं लागतं, कारण इथे सगळेच व्हेकल असे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्येच मूव्ह होत असतात. इथून कोण असं रिव्हर्स येणार नाही आहे. आला तर तिथे काय ॲक्सिडेंट होऊ शकतो, पण ते सगळ्या कंडिशनमध्ये होत नाही. तर मोस्टली एखादा असेल तर, म्हणजे ज्याची मेंटॅलिटी ठीक नसेल तर तो असा येतो रिव्हर्स वेगळ्याच डिरेक्शनमधून आणि तिथे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. ओके, सो नेक्स्ट आहे नो नीड ऑफ पोलीस कंट्रोल. पोलीस कंट्रोलची तिथे नीड नसते. डिसएडव्हान्टेजेस, इट रिक्वायर्ड लार्ज एरिया. तिथे ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता किती एरिया येते ह्याला लागला येतो. पण हा एरिया पण लागला आहे, पण त्याचा यूज पण खूप मोठा आहे, कारण इथे ॲक्सिडेंट होत नाहीत मोस्टली आणि ट्रॅफिक इझिली मूव्ह होत आहे. ठीक आहे. लार्ज एरिया रिक्वायर्ड, डिसएडव्हान्टेजेस आहे. आणि रिफ्यूज ऑफ आयलँड. सो नेक्स्ट आहे रोटरी आयलँड और सेंट्रल आयलँड, फर्दर डिवायडेड इंटू 4 टाईप्स. आयलँड्स, सेंट्रल आयलँड्स म्हणजे सेंट्रललाच असतात हे आयलँड्स, रोडच्या सेंटरलाच कन्स्ट्रक्ट केलेले असतात. रोडच्या सेंट्रललाच ते ट्रॅफिक आयलँड्स कन्स्ट्रक्ट केलेले असतात, म्हणून त्यांना काय म्हणतात, सेंट्रल आयलँड और रोटरी आयलँड्स. ठीक आहे. त्यामध्ये 4 टाईप्स आहेत, सर्क्युलर आयलँड्स, स्क्वेरिश, इलिप्टिकल अँड रेक्टँग्युलर आयलँड्स. तर रोटरी ट्रॅफिक आयलँडमध्ये आधी पहिलं काय ते बघून घेऊया. रोटरी आयलँड्स और सेंट्रल आयलँड पण म्हणतात त्याला, म्हणजे ते आधी काय ते बघून घेऊया. तर रोटरी आयलँड म्हणजे काय, these are the constructed in the center of the intersection to guide the movement of traffic in a clockwise direction. आता इथे बघा एक आयलँड, हे समजावून सांगतो वाक्य. इट इज कन्स्ट्रक्टेड ॲट द सेंटर ऑफ द इंटरसेक्शन. हा इंटरसेक्शन आहे, इंटरसेक्शनच्या काय सेंटरला काय केलं आहे, ट्रॅफिक आयलँड कन्स्ट्रक्ट केलं आहे टू गाईड द ट्रॅफिक.
काय म्हटलं आहे पुढे, टू गाईड द मुवमेंट ऑफ ट्रॅफिक इन क्लॉकवाईज डिरेक्शन. क्लॉकवाईज डिरेक्शन मग अशीच सांगितलं तुम्हाला, ही क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये ट्रॅफिक मूव्ह होतं. इथे पण बघू शकता, त्या डायग्राममध्ये पण होतं, ह्या डायग्राममध्ये पण बघा क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये ट्रॅफिक मूव्ह होतं आहे. सो पुढे काय, दे आर लोकेटेड ॲट द सेंटर ऑफ द रोड इंटरसेक्शन टू मिनिमाइज द पॉईंट ऑफ डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट अँड टू प्रोव्हाइड ऑन द ऑर्डरली अँड ऑर्गनाइज द ट्रॅफिक फ्लो. कॉन्फ्लिक्ट पॉईंट म्हणजे काय असतात तर तुम्हाला डिटेलमध्ये नाही आहेत कॉन्फ्लिक्ट पॉईंट. तर कॉन्फ्लिक्ट पॉईंट थोडक्यात सांगतो, तुमच्या सिलेबसला पण नाही आहे. समजा हे व्हेकल असं जातं आहे, असं एक मूव्ह होतं हे व्हेकल पुढे, आणि समजा इथून एक व्हेकल असं मूव्ह झालं तर काय होईल, हे दोन व्हेकल इथे आदळतील, बरोबर. हे दोन व्हेकल्सची इथे काय होईल, इथून एक असं एक व्हेकल येतं आहे, हे मूव्ह होतं आहे, इथून एक व्हेकल मूव्ह होतं आहे, आणि समजा इथून एक व्हेकल मूव्ह झालं, ह्या डिरेक्शनमधून एक व्हेकल मूव्ह झालं तर काय होईल, इथे ॲक्सिडेंट होईल. ह्या ॲक्सिडेंट पॉईंटला काय म्हणतात, कॉन्फ्लिक्ट पॉईंट. तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे कॉन्फ्लिक्ट वगैरे काहीच, फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं, इथे शब्द आला आहे म्हणून कॉन्फ्लिक्ट. तर दे आर लोकेटेड ॲट द सेंटर ऑफ द रोड इंटरसेक्शन टू मिनिमाइज द पॉईंट ऑफ डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट आता दाखवलं तुम्हाला, अँड टू प्रोव्हाइड ॲन ऑर्डरी अँड ऑर्गनाइज्ड ट्रॅफिक फ्लो. इट इज सुटेबल ओनली व्हेन द sufficient space of the road intersection is available. The shape of islands depend on the road intersection. आता इथे बघू शकता, इथे खूप स्पेस अवेलेबल आहे म्हणून रोड आयलँड्स प्रोव्हाइड केलेले आहेत. आता बघा इथे करू शकतो का रोड आयलँड्स प्रोव्हाइड, नाही, इथे स्पेस खूप कमी आहे. इथे स्पेस व्यवस्थित आहे म्हणून इकडे रोड आयलँड्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे. सो शेप ऑफ रोड आयलँड्स इथे होते. 4 कॅटेगरी म्हटलेले आपण रोडचे, सर्क्युलर, स्क्वेरिश, इलेप्टिकल अँड रेक्टँग्युलर. आणि हे कशावर डिपेंड असतात, रोडच्या इंटरसेक्शनवर डिपेंड असतात. रोड कसे काय एकत्र आले त्याच्यावर आतमधल्या ट्रॅफिक आयलँडचा शेप डिपेंड असतो. आता इथे दाखवलं आहे बघा सर्क्युलर शेप आयलँड, आणि ह्या डायग्राममध्ये पण सर्क्युलर शेप आयलँड येत आहे. हे बघा सर्क्युलर शेप आयलँड. आता त्याचा शेप इलेप्टिकल झाला की इलेप्टिकल शेप आयलँड, अँड स्क्वेरिश असेल तर स्क्वेरिश शेप आयलँड, आणि रेक्टँग्युलर असेल तर रेक्टँग्युलर शेप आयलँड. समजलं असेल तुम्हाला. तर हे होते ट्रॅफिक आयलँड. ट्रॅफिक आयलँडचे डेफिनेशन आपण बघितले, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, टाईप्स ऑफ ट्रॅफिक आयलँड बघितले. रोटरी आयलँड्स असतात आणि रिफ्यूज आयलँड्स असतात. रोटरी आयलँड्स आपल्या सिलेबसला आहे डिटेलमध्ये म्हणून बघितलं. रोटरी आयलँडचे 4 टाईप. आणि रोटरी आयलँड म्हणजे काय, द सेंटर ऑफ द इंटरसेक्शन असतं, तिथे हा कन्स्ट्रक्ट केला जातो, आणि तिथून क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये व्हेकल्स काय होतात, मूव्ह होतात. त्यामुळे मिनिमाइज काय केलं जातं, डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट म्हणजे डायरेक्ट कसे व्हेकल्सचे ॲक्सिडेंट होणार नाहीत तिथे, क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये व्हेकल मूव्ह होत असल्यामुळे. ठीक आहे. पण हे कन्स्ट्रक्ट करण्यासाठी सफिशियंट खूप स्पेस लागतं, तिथेच आपण हे रोटरी ट्रॅफिक आयलँड्स कन्स्ट्रक्ट करू शकतो. ठीक आहे. तो नेक्स्ट पॉईंट आहे